नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, अगदी महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे। तर अगदी गुड न्यूज म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्रामध्ये BAMSच्या जागा वाढणार आहेत। त्याच्याविषयी अगदी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। तर जवळजवळ 520 जागा ह्या वर्षी आपल्या 2025 मध्ये BAMSसाठी वाढणार आहेत। तर त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। तर जवळजवळ 6 नवीन मेडिकल कॉलेजेस आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। अगदी तुम्ही जर व्हिडिओमध्ये पाहिले असतील अगदी 2-3 दिवसापूर्वी जे तुम्ही यूट्यूबवरती नवीन व्हिडिओ पाहत आहेत काही जणांचे, तर त्याच्यामध्ये फक्त 3 मेडिकल कॉलेज आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, 6 नवीन मेडिकल कॉलेजेस आलेले आहेत आणि ते किती संख्येने आलेले आहेत, त्या कॉलेजला किती इंटेक आहे आणि कुठल्या ठिकाणी ते कॉलेजेस आहेत ते पण अगदी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर कट ऑफ हा कमी जाणार आहे, यात काही डाऊट नाही विद्यार्थी मित्रांनो। तर ही न्यूज आत्ता आलेली आहे, आत्ता म्हणजे आज PDF आम्हाला मिळालेला आहे। तर हे 2-9 तारखेला म्हणजे 2 सप्टेंबरलाच ही न्यूज आलेली आहे। तर न्यू BAMS कॉलेजेसचं हे PDF पूर्णपणे मी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल। तर हे पहिलं आपल्याला कॉलेज इथे महाराष्ट्राचं इथं पाहायला मिळत आहे। शोभा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली ह्या ठिकाणी हे कॉलेज आलेलं आहे आणि हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं 26/8ला ह्याची नोटीस आलेलीच आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक हा 60चा राहिलेला आहे। ओके, आणि नेक्स्ट आणखीन एक कॉलेज जे आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला नागपूर या ठिकाणी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नागपूर या ठिकाणी आलेलं आहे। ते पण प्रायव्हेट कॉलेजचं आहे। त्याची न्यूज 1 सप्टेंबरला आलेली आहे आणि त्याही कॉलेजचा इंटेक 60चा असा राहिलेला आहे। आणि त्यानंतर 3 नंबरचं जे कॉलेज आलेलं आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता, अगदी श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हे आहे अकोला ह्या ठिकाणी आलेलं आहे। हे पण प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ह्याची न्यूज अगदी 26/8 म्हणजे 26 ऑगस्टलाच आलेली होती आणि याचा हा इंटेक 100चा राहिलेला आहे, म्हणजे तिथे इंटेक कॅपॅसिटी 100ची आहे। आणि त्यानंतर जे आणखीन एक कॉलेज आलेलं आहे डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हे परभणी या ठिकाणी आलेलं आहे। महाराष्ट्रामध्येच आपल्या प्रायव्हेट हे कॉलेज म्हणून ओळखलं जाणार आहे। तर हे 26/8लाच ही न्यूज आलेली आहे आणि त्याचा हे इंटेक हा 100चा एवढा आहे, लक्षात घ्या। आणि त्यानंतर आणखीन एक कॉलेज आलेलं आहे हे 5 नंबरला, तर तुम्ही ते पाहू शकता डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल हे जवळजवळ अहिल्यानगर ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि हे पण प्रायव्हेट आहे। हे पण कॉलेज अगदी 1 सप्टेंबरला ह्याची न्यूज आलेली आहे आणि त्याचाही इंटेक हा 100चा राहिलेला आहे। आणि त्यानंतर हे जे शेवटचं एक कॉलेज मी तुम्हाला इथे दाखवते 6 नंबरचं, ते पण इथं आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता PG मेडिकल कॉलेज हे नंदुरबार ह्या ठिकाणी आलेलं आहे। हे पण प्रायव्हेट कॉलेज आहे आणि त्याचं पण अगदी 2 सप्टेंबर ह्याची न्यूज आलेली आहे आणि त्या पण कॉलेजचा इंटेक 100चा एवढा आहे, हे लक्षात घ्या। तर जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो 6 नवीन BAMSचे प्रायव्हेट कॉलेजेस आलेले आहे। त्याचं हे पूर्णपणे PDF मी तुम्हाला अगदी तुमच्यासमोर स्क्रीनवरती दाखवतच आहे। तुम्हाला लक्षात येईल की कोणतं कॉलेज आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे आणि त्या कॉलेजचा अगदी इंटेक किती राहिलेला आहे हे पूर्णपणे अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे। तर महाराष्ट्रामध्ये BAMS आपल्या ह्या 520 जवळजवळ प्रायव्हेट कॉलेजच्या जागा वाढलेल्या आहेत। तर कट ऑफ हा नक्कीच कमी जाणार आहे। तर 6 कॉलेजेस ह्यावर्षी आत्ता पहिल्या राऊंडलाच ॲड होणार आहेत। तर खूप अगदी महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो। अगदी असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा, म्हणजेच तुम्ही आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांनाही ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद जय महाराष्ट्र, थँक्यू। आणि ज्याही विद्यार्थ्यांना अगदी BAMS किंवा BHMS यांची जर प्रेफरन्सेस लिस्ट जर हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शनवर दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तो ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद जय महाराष्ट्र, थँक्यू।